दरम्यान संगमेश्वर मधल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या रखडलेल्या स्मारकाच्या झी 24 तासच्या बातमीची दखल सरकारने घेतलेली आहे। वर्षभरात स्मारकाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले। तसंच स्मारकाच्या कामासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याची हमी सुद्धा त्यांनी दिलेली आहे। दरम्यान जागेच्या अडचणीमुळे स्मारकाचं काम रखडलं होतं असं त्यांनी म्हटलंय। तर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूयात। मंत्री उदय सामंत सध्या आपल्या सोबत आहेत। तर संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारणीचं काम गेल्या 40 वर्षापासून रखडलेलं आहे। हा मुद्दा पुन्हा एकदा झी 24 तासने उचलून धरलेला आहे। कसं पाहता सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होते अशी आता टीका टिप्पणी शिवप्रेमींमध्ये भावना निर्माण झालेली आहे। नाही, मला असं वाटतं की त्याची पूर्ण माहिती आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना प्राथमिक गरजा भागवण्यासाठी 5 कोटी रुपये संभाजी स्मारकासाठी दिलेले होते, छत्रपती संभाजी स्मारकासाठी दिलेले होते। मी देखील जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तिचा DPR करणं सुरू आहे आणि येत्या वर्षभरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला मूर्त स्वरूप येईल आणि त्याचं भूमिपूजन महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी करतील, इतिहासकार करतील, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील। आता कशा पद्धतीने पुढे सरकारी पातळीवरती कारवाई सध्या केली जाणार आहे? नाही, त्या जागेचे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्या जागेच्या काही अडचणी आहेत, त्या पहिल्या पालकमंत्री म्हणून मला सोडवाव्या लागतील। त्या झाल्यानंतर त्याला पैसे ऑलरेडी अवेलेबल करून दिलेले आहेत। पहिल्या टप्प्याचे 5 कोटी रुपये प्राथमिक सुविधा तयार करण्यासाठी दिलेले आहेत, परंतु 5 कोटीवर आपल्याला काही थांबायचं नाही। छत्रपती संभाजी महाराजांचं फार मोठं स्मारक आपण त्या ठिकाणी उभं करणार आहोत। त्याच्या पद्धतीने कारवाई सुरू झालेली आहे आणि येत्या 15 ते 1 महिन्याभरामध्ये त्याचा आराखडा कशा पद्धतीने करायचा तिथल्या लोकांना विश्वासात घेऊन केलं जाईल। तिथं देखील आपण चांगल्या पद्धतीचं स्मारक उभारण्याचा प्रयत्न करतोय आणि जर आजूबाजूला अजून 5 ते 10 एकर जमीन आपल्याला मिळाली तर तिथं देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाबद्दलची सगळी माहिती घेऊन स्मारक आपण उभारणार आहोत। सर, शेवटचा प्रश्न असा की सध्या म्हणजे स्मारकाच्या इथे जाऊन जर पाहणी केली तर तिथे स्मारकाचे जे दरवाजे काचा फुटलेले आहेत, त्या ठिकाणी जाळ्या लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। तर कुठेतरी दुर्लक्ष झाले का? म्हणजे आता नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला तेच सांगितलं, काही स्थानिक प्रश्न आहेत, त्या स्थानिक प्रश्नामुळे सुद्धा काही गोष्टी करता येत नाही आहेत। त्याच्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिलेल्या आहेत। गेल्यानंतर आता पुढच्या आठवड्यामध्ये माझी बैठक देखील आहे, मी देखील स्वतः तिथे भेट देणार आहे। ऑलरेडी त्याला पैसे मंजूर केलेले आहेत, त्या पैशामध्ये वाढ करून अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक कसं बनवता येईल यासाठी प्रयत्न करू आणि लवकरात लवकर छत्रपती संभाजी महाराजांचं आम्ही स्मारक उभं करू। परंतु त्याच्यामध्ये एक ॲडिशनल म्हणून सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच पुतळा जर तुम्हाला कुठं बघायचा असेल तर रत्नागिरीमध्ये अतिशय भव्य दिव्य स्मारक मी छत्रपती संभाजी महाराजांचं उभं केलेलं आहे। किती वर्ष लागतील? म्हणजे आता 40 वर्ष तर लागलेले आहेत, म्हणजे रखडले स्मारक, आता अजून किती वर्ष लागतील? रखडण्यामागची कारणं वेगळी आहेत। रखडण्यामागची कारणं जागा हे आहे, त्याच्यासाठी आता आम्ही काही निर्णयाप्रत आलेलो आहे आणि ते निर्णय घेतल्यानंतर लवकरात लवकर पूर्ण करू। धन्यवाद आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई। तर कसबा गावातले स्थानिक आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्थानिक परशुराम पवार फोनच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेत। परशुराम पवारजी, आपण पाहतोय की सध्या 40 वर्ष झालेली आहेत, मात्र हे काम पूर्णच झालेलं नाहीये, नेमकी कारणं काय आहेत? मॅडम, संभाजी महाराजांकडे शासनाचं आणि इतिहासकारांचं आणि लोकांचं पहिल्यापासून दुर्लक्ष झालंय। आज एक 5 वर्ष सोडलं तर एक संभाजी महाराजांचा इतिहास जरा पुढे यायला लागलाय। संभाजी महाराजांचा इतिहासच आधी मुळात नव्हता, म्हणजे अगदी जे अत्यल्प अगदी माहिती संभाजी महाराजांची होती। आज आता स्मारकाचं म्हणाल तर साहेब म्हणाले की जागेचा प्रॉब्लेम आहे, तर संगमेश्वरच्या स्मारकाचा तो जागेचा प्रॉब्लेम अजिबात नाही। ती जागा हस्तांतरित झालेली आहे, आता ती संभाजी स्मारक कमिटीकडे आहे। आणि ज्या जागेचं भूमिपूजन छत्रपती संभाजीराजे म्हणजे मालोजीराजे, शरद पवार साहेब, मोठे मोठे दिग्गजांच्या हस्ते ते भूमिपूजन झालं आणि प्रत्येकाने सांगितलं मी 25 लाख देतो, 50 लाख देतो, असं करून त्यावेळेला कोट्यवधी रुपये 40 वर्षापूर्वी जमले होते। त्यानंतर तिथे काम आता आम्ही लगेच चालू करतो हे झालं। ग्रामस्थांनी ती जागा तिथे विकत घेऊन त्यांना देण्यात पण आली। त्यानंतर तिथं पायाभरणी झाली, इमारत उभी राहिली। नंतर कालांतराने त्याच्यात भ्रष्टाचार झाला, ते काम तिथंच थांबलं गेलं। परत त्याचं रिटेंडर करण्यात आलं। ह्या PWDने रिटेंडर झाल्यानंतर परत एक कॉन्ट्रॅक्टर तिथे आला
त्याने आराखडा पुरा बदलला असताना सुद्धा त्याच चौताऱ्यावर परत तिथे एक इमारत उभी केली गेली. त्या इमारतीत जवळजवळ 65 लाख रुपये खर्च करण्यात आले, पण ती आजही आहे ना, त्याच्यात जाऊन राहण्यासारखं काय नाही. 2 वेळा मी स्वतः माझ्या खर्चाने तिथे कलर केला, तिथे झाडं झुडपं तोडली, तिथे आम्ही कार्यक्रम पण सादर केला. आम्ही त्यावेळेला स्मारक कमिटीला आणि सांगितलं होतं की इथे पुतळा सुद्धा आम्ही संभाजी ब्रिगेडकडनं आम्ही घेऊन देतो, पुतळा करूया, लोकार्पण करूया. लोक ये जा चालू झाली की इथे हे हळूहळू स्मारक चांगल्या पद्धतीने उभं राहील. पण संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं असं अगदी 90% लोकांना ते नको आहे. म्हणून बाकी तिथे जागेचा प्रॉब्लेम काही नाही. जागेचा प्रॉब्लेम कुठे आहे? जिथं मूळ कसबा जागी संभाजी महाराजांना जिथं पकडलं गेलं त्या ठिकाणी जे सरदेसाई आहे तर त्यांच्या तिथे त्यांचं म्हणणं आहे की आमची जागा आहे. हा, तर तिथे तो जागेचा प्रॉब्लेम आहे. आणि मॅडम, जिथं राजे महाराजे राहायचे त्या विभागाला कसबा पेठ म्हणायचे. जिथं आता कोल्हापूर आहे, कसबा बावडा आहे, तिथं राजांचे पॅलेस आहेत, पुण्याला आहेत. तसं इथे सुद्धा कसबा का होतं की राजे महाराजांचे वाडा होता तिथे न्यायनिवाडा व्हायचा. स्वराज्याचे जे मालक आहेत ते काय लोकांच्या भाड्याच्या घरात राहायला येणार होते काय? त्यांचं स्वतःच एक हे होतं. पण ठीक आहे, वादाचा मुद्दा आहे तो. आता हे सरदेसाई म्हणतात माझा आहे, आम्ही आता 40 वर्षाचा फेरफार इथं मिळतो, आम्ही पुण्याला पाठवलेलं आहे ते बाकीचं सगळं काढण्यासाठी. परशुरामजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे, पण आता उदय सामंत यांनी आश्वासन दिलेलं आहे की आपण आधीच त्याला 5 कोटीचा निधी दिलेला आहे, आणखी वाढीव निधी सुद्धा देऊ असं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मॅडम, 5 कोटीचा निधी दिलेला आहे, तो कुठं खर्ची झाला? हा, आता बघा, मी मागे 6 महिन्यापूर्वी माननीय कलेक्टर साहेबांना म्हटलं होतं, साहेब इथं असा जो स्मारक जे बांधलेलं आहे, स्मारकाच्या नावाने जी इमारत बांधलेली आहे, एक तर ते स्मारक पुरं करा, नाहीतर ते कुठली तरी इमारत कुठल्या तरी विभागाला हस्तांतरित करा, जेणेकरून संभाजी महाराजांचं नाव खराब होणार नाही. मॅडम, आज तिथे दारू पिणारे बाकीचे तिथे आता देवदेवस्की करतात, लिंब कापली जातात. हे सगळे काळे प्रकार होऊ नये म्हणून मी माननीय कलेक्टर साहेबांना मी रिक्वेस्ट केली होती. ते म्हणाले आम्हाला त्या संभाजी स्मारकावर निधीच टाकता येणार नाही, ते अनधिकृतच आहे, त्यामुळे तुम्ही कसबाला म्हणा आम्ही टाकू, असं माननीय कलेक्टर साहेब बोलले. आता जर बघा, एखाद्या स्मारक कमिटीला जर 65 लाख रुपये टाकले जातात तिथे अगदी परशुरामजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. त्यामुळे आता येत्या काळात सरकार नेमकं काय पावलं उचलतं आणि कशा पद्धतीने या स्मारकाचा पुनर्विकास करतं, कशा पद्धतीने त्याची बांधणी पूर्ण करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद झी 24 तासशी बोलल्याबद्दल. तर झी 24 तासनं ही मोहीम हाती घेतलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची उपेक्षा आहे. 40 वर्षांनंतर सुद्धा हे स्मारक पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे आता लवकरात लवकर सरकार काय पावलं उचलतं आणि कशा पद्धतीने याचा विकास करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.